तो एवढाच आहे की ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही, कार्यकर्त्यांचं काय मत आहे. कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे एवढं ठरलं. दादांनी काय निर्णय राष्ट्रवादीकडनं लढवणार का? कारण सेनेकडनं राष्ट्रवादीच बोलतोय. राष्ट्रवादी अजितदादा ग्रुप राष्ट्रवादी त्या संदर्भात मी बोलतोय. मीटिंग कुठली आहे आता? ती मीटिंग अजितदादांचीच आहे ना, राष्ट्रवादी अजितदादा. तिथे आम्हाला ती सीट लढायची, त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहेत. आपण लढायचं की आम्ही चाचपणी करतो. 2-3 दिवसापासून आज सगळ्याला म्हटलं बोलू आणि विचारा. सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ते निवडून आणू. नाशिकच्या जागेत उमेदवार म्हणून तुमचं नाव पुढे आलेलं आहे, अशी तुमची इच्छा आहे का? अशी भाजपकडनं सांगितलं गेलं, अशी चर्चा आहे. असं आहे का? यात तथ्य आहे? तुम्हाला कोणी सांगितलं? अंजली दमन यांनी ट्विट केलंय. अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणीवर, घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार. उमेदवार म्हणून तुमचं नाव कालपासून चर्चेत आहे आणि जवळपास चर्चा करता चांगली गोष्ट आहे काय. आणि आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की ती जागा सुटल्यानंतर कोण उमेदवार हे ठरणार आहे. आता ही जागा घ्यावी असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. जर तरच्या प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार. हायपोथेटिकल क्वेश्चन विचारणार, असं झालं तर काय होईल, तसं झालं पण त्यांना जागा मिळू द्या, मग सगळे परत बसतील. पण केंद्रात जायला तुम्ही इच्छुक असणार? तर नाही, केंद्रात जायला इच्छुक आहात का? राष्ट्रीय नेते या देशात राहायला इच्छुक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.